RCB सामन्यापूर्वी MIमध्ये झाले मोठी बदल. हे खेळाडू झालेले आहेत बाहेर आणि मुंबई इंडियन्सचा RCB सामन्याविरुद्ध कॅप्टनही बदललेला आहे. तर मित्रांनो, रविवारी 10 मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. तर या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आधीच इंजर्ड झाला होता. लखनौ विरुद्धच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या खेळायला नव्हता. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव हा खेळाडू कॅप्टन होता. परंतु या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव देखील बाहेर असणार आहे. सूर्यकुमार यादव हा बाप होणार आहे, त्यामुळे तो घरी जाणार आहे. त्याच्यामुळे सूर्यकुमार यादव बेंगळुरू विरुद्ध खेळू शकणार नाही आणि हार्दिक पांड्याही बेंगळुरू विरुद्ध खेळणार नाही. तर आता प्रश्न हा आहे की कॅप्टन कोण होणार? रोहित शर्मा होणार की तिलक वर्मा होणार की जसप्रीत बुमराह कॅप्टन होणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. परंतु सूत्रांची अशी माहिती येत आहे की मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने रोहित शर्माला कॅप्टन होण्याबद्दल विचारले होते, परंतु रोहित शर्माने कॅप्टन होण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे सध्या जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या दोघांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत. सध्या मुंबई इंडियन्स खूप खराब खेळत आहे. 90% मुंबई इंडियन्स या IPL मधून देखील बाहेर झालेले आहे. परंतु पुढील 4 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आणि काही चमत्कार झाला तर मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाऊ शकते, परंतु चान्सेस खूप कमी आहेत. आता सूर्यकुमार यादव नसल्यामुळे आणि हार्दिक पांड्या नसल्यामुळे मुंबई इंडियन्स थोडी अडचणीत येणार आहे. परंतु आता कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.